सर्व विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 साठी पार्ट 1 चे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झामिनेशन. तर त्याच्यासाठी पटकन आपण वही आणि पुस्तक जवळ ठेवायचे. पटपट पटपट मी क्वेश्चन्स सांगतोय, ते क्वेश्चन्स काय करा, टिक करा. हे क्वेश्चन्स केल्यानंतर तुम्हाला ओके खूप जास्त मार्क मिळतील असं मला वाटतं. तर पटकन आपण सर्वांनी पेन घेतलेला चॅप्टर नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन्स. ग्रॅव्हिटेशन्स मध्ये काय करायचंय मुलांना बघा. ग्रॅव्हिटेशन्स मध्ये सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन, सेंट्रिफ्युगलची डेफिनेशन करायची आहे. केपलरचे तिन्ही लॉ करून टाका. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ फास्ट मध्ये जर झालं आणि त्याच्यानंतर न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ओके, त्याच्यानंतर मुलांना ओके एक्झाम्पल सॉल्व करा. त्या एक्झाम्पल, हे सॉल्व एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल बोर्ड एक्झाम्पलला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, याच्यामध्ये गिव्ह रिझन विचारलं जातं. काय विचारलं जातं? गिव्ह रिझन विचारलं जातं. चेंज विथ डेप्थ, डिफरन्स 100% 2 मार्काला विचारतात. मास अँड वेट कम्प्लीट करून टाका. ओके, त्याच्यानंतर ही डेफिनेशन इथे येतील. फ्री फॉलची डेफिनेशन क्लिअर करा. डेफिनेशन फक्त, नॉट अ कन्सेप्ट. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन विथ फॉर्म्युला करा. त्याचा एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, इथे एस्केप व्हेलॉसिटीचा पण फॉर्म्युला आहे, आपल्याला भेटून जातो. एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू वेअर बघायचा √2gm/r. ओके, विथ एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे, ते करा. आता एक्सरसाइज मध्ये बरेच जण क्वेश्चन कुठले करतात, फर्स्ट करायचा, सेकंड करायचा. ओके, हा चार्ट करायचा व्यवस्थित. ओके बस, आणि केपलरचे लॉ. बाकीचं जर तुम्हाला जर वाटलं हे एक्झाम्पल बरेच वेळेस विचारलेले, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज द 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, आणि ह्या दोन एक्झाम्पल्स व्यवस्थित सॉल्व करा. सेकंड चॅप्टर नंबर सेकंड, ट्रेडची डेफिनेशन करा फक्त. आणि ओके, हा चार्ट व्यवस्थित क्लिअर करा. डोबरायनर ट्रेडची डेफिनेशन, त्याच्यानंतर न्यूलँड ऑक्टवेज लॉ फक्त. ओके, न्यूलँड ऑक्टवेज लॉ. ओके, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये आता त्याचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. त्यानंतर मेरिट्स, डिमेरिट्स खूप महत्वाचे असतात. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. त्याचबरोबर ओके, कराच म्हणजे कराच, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे मेरिट 3 मार्काला विचारतात. तर त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 3 मध्ये मॉडर्न पिरियडिक लॉ आणि मेंडेलिव्ह